नमस्कार मंडळी, मी रेखा। मी आज तुम्हाला गुळाची लापसी दाखवणार आहे, जी की महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे। आणि त्यासाठी मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतलं आहे। तर इथे बघा, मी एक वाटी लापसी घेतलेली आहे जाडीवाली, आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे। थोडंसं खोबरं घेतलेलं आहे किसून। हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू बदाम। यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळ पूड घेतलेली आहे आणि साजूक तूप। मी आता गॅस चालू करून घेते। ही मी लापसी कढईमध्ये बनवणार आहे, कुकरमध्ये नाही। कढई गरम झालेली आहे, इथे मी तूप घालून घेते। यामध्येच घालते मी लापसी। मंद गॅसवर आपण याला ब्राऊन करून घेऊया। यामध्येच मी किसलेलं खोबरं घालणार आहे, काजू बदाम पण घालणार आहे, आणि याला छान असं तांबूस रंग येऊस्तोवर बारीक गॅसवर मी भाजून घेते। ही जाडसर लापसी आहे, कारण दोन प्रकारच्या भेटतात, एक बारीक पण भेटते आणि एक जाड पण भेटते। छान भाजून घेऊ तांबूस रंगावर। तर इथे बघा, छान तांबूस रंगावर भाजलेले आहे। आता यामध्ये मी गरम पाणी घालते। मी 3 वाट्या पाणी घातलेलं, ज्या वाटेने मी लापसी घेतली होती त्याच वाटेने मी 3 वाट्या इथे पाणी घेतलेलं आहे, कारण जाड लापसी आहे, पाणी याला भरपूर लागतं। लागलं तर पाणी नंतर पण घालता येईल, पण मी प्रमाणात पाणी घेतलेलं आहे 3 वाटी। आता याला थोडीशी उकळी आली की मी याला झाकून ठेवते 5 ते 7-8 मिनिटे। छान अशी उकळी पण आलेली आहे। कमी गॅस करून झाकण ठेवून देते। यामध्ये झाकण ठेवते। आता याला आपण 7-8 मिनिटं ठेवूया। तर इथे बघा, छान अशी मोकळी शिजलेली आहे लापसी। आता यामध्ये मी गूळ घालणार आहे। बघू शकता, इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। छान असा मिक्स करून घेऊया। यामध्ये मी वेलची पूड आणि जायफळ पूड घालते। पाच मिनिटं झाकण ठेवू, 5 मिनिटं होऊन देते। तर 5 मिनिटं झालेले आहेत। आपण लापसी बघू शकता किती छान झाली, मोकळी एकदम सुटसुटीत झालेली आहे। बघू शकता गुळाची लापसी।
तर आपण गॅस बंद करू. प्लेटमध्ये काढून घेते मी. बघू शकता किती छान झालेली आहे. ही लापसी आमच्या गावाकडे पंक्तीमध्ये किंवा भंडाऱ्यामध्ये खूप बनवली जाते, पण आपल्या इकडे आपल्याला कधी मूड आला तरच आपण खातो याला. बघू शकता किती छान झालेली आहे. तर इथे बघू शकता तयार आहे आपली गुळाची लापसी. बघा किती छान दिसते. तुम्ही पण एकदा ट्राय करा.